कशाला वरती आलीस तू? का आलीस? तू ये. जे पोहे चहा तिच्याकडे होतं तोपर्यंत मी बाहेरचं फारसं काम केलं आणि आता रांगोळी एक राहिली. आमच्यात घर भरलंय अक्षरशः दाखवते तुम्हाला. सोडलं घर बाहेर आपण जाऊ. नंतर हा खूप गोडी लागेल म्हणजे न ठिपके आता पिकते. ते आंबट एवढा परिपक्व नसतं. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता ना खरं तर इकडची सकाळ खूप लवकर होते, पण माहेरी असल्यास थोडंसं आपल्याला ते हे असतं की एक अर्धा तास 1 तास उशिरा जरी उठलं तरी चालतं. सो तसं आहे. पण वहिनी वगैरे त्यांच्या माहेरी गेलेल्या आहेत, त्यामुळे मग आईला पण तेवढ्या गोष्टी होत नाहीत. तर आता सगळं काही इथलं जे काही रुटीन आहे ते बऱ्याच जणींचं होतं की वर्षा तुझं माहेरचं रुटीन दाखव वगैरे. सो आता 8 दिवस झाले वहिनींना जाऊन, पण मग मधल्या पॅचमध्ये काही व्हिडिओज शूट केलेले नव्हते मी, कारण की कामं इतकी सगळी होती कोलॅबरेशनची. तेच काम चालू होतं, क्लासचं काम चालू होतं. काय झालं? कस काय फळ येऊन तेव्हा शांभवीचं हे असं चाललंय सारखं 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 सारखं. कशाला वरती आलीस तू? का आलीस? तू ये. या इकडे असेही सारखं 2-2 मिनिटाला इकडे येते, त्यामुळे अवघड होते. जस्ट आताच तुम्ही पाहिलं असेल शांभवी कितींदा वरती जाते आणि खाली येते, सारखंच चालू असतं तिचं. आणि कसं आहे माहिती का, खाली तळघर आहे तर मला ती जास्त भीती वाटते, कारण तिकडे ना बऱ्यापैकी स्टोरेज केलेलं आहे, त्यामुळे मग ती दरवाजा आहे तिकडे, परंतु तरीसुद्धा मागे ढकलला किंवा आतमध्ये गेली किंवा तिथं थोडंसं म्हणजे अडगळ असल्यासारखी आहे, तर ती भीती वाटते. आता इकडे सकाळची पारुशी कामं आपली दररोजची चाललेली आहेत, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं म्हणा, त्यानंतर मग झाडून काढणं. आणि खरं सांगू का, कोल्हापूरपेक्षा लांब जाण्यापेक्षा सुद्धा इथे झाडायचं खूप जास्तीचं आहे. म्हणजे अगदी वरती हॉल आहे आणि त्यानंतर मग आत्ता जिथे मी झाडते तो पोर्च वगैरे तिथले सगळं, आणि 3 रूम इथल्या, आणि खाली परत आणखी पायऱ्या, आणि त्याच्या खाली परत तळघर. तर तळघर काही डेली नाही झाडलं जात, परंतु पायऱ्यांपर्यंत. आणि मग अंगण तर खूप मोठं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो झाडून काढण्यासाठी, कारण की आता फ्लॅट सिस्टीममध्ये तर तेवढा खरंच वेळ लागत नाही. आणि मी जुन्या घरी राहत होते तिथं मात्र मला खूप वेळ लागायचा, पण खूप तिथं म्हणजे असं ग्रीनरी वगैरे असल्यामुळे, तुम्ही जुने ब्लॉग पाहिले असतील तर तुमच्या ते लक्षातही असेल, जे अगोदरपासून मला फॉलो करतात, तर ते खूपच प्रसन्न सकाळच्या वेळेत वाटायचं. आणि आज मी तुम्हाला दुपारी 1:30 साधारण माझं इथलं रुटीन माहेरचं काय असतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते, जेव्हा वहिनी नसतात इथे तेव्हा. दुसरा एक मोठा होता बेडशीट अंतरलं होतं, शांभवीने सगळं गोळा केलंय. मी ना खूप अगोदर माझ्या माहेरच्या घराची होम टूर म्हणजे 2022 मध्ये दिली होती. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं पण असेल की या फ्लोअरला आता जिथे मी झाडते तिथे 3 गॅलरी आहेत. एकदम ताजीतवानी हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश घरात येतो. थोडक्यात काय तर व्हेंटिलेशन खूप छान होतं, पण तेवढंच जास्त धूळ पण येते, आणि त्यातल्या त्यात रोडच्या साईडला घर असल्यामुळे अजूनच जास्त धूळ वगैरे येत असते. आता ह्या ज्या पायऱ्या दिसतात तुम्हाला, तर याच्यावरती एक फ्लोअर आहे आणि तिथे एक हॉल आहे जिथे बसून मी बऱ्याचदा शूट केलेला आहे. तिथे काही प्लास्टर वगैरे केलेलं नाही. समोरच्या बाजूला मात्र खूप मोठा ओपन स्पेस सोडलेला आहे, तर तिथलं काही दररोज झाडून काढलं जात नाही, म्हणजे आठवड्यातून एकदा वगैरे वहिनी तिथलं क्लीन करतात, कारण का तेवढी जास्त वर्दळ पण नाही. पण मी आल्यानंतर खास करून माझं काही शूटिंग असेल किंवा मला व्हॉइस ओव्हर करायचं, तर त्यावेळी मी जास्तीचं वरती जाते, कारण की तिथं थोडं निवांत शांत वातावरण असतं. घरात लहान मुलं असल्यामुळे गोंगाट वगैरे ह्या गोष्टी तर असणारच. माझ्या या गोष्टीला किती जण रिलेट करतील मला माहिती नाही, परंतु मी जे अनुभवले ते मी थोडक्यात
तुम्हाला सांगते बघा, जेव्हा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो ना, तेव्हा असं वाटतं की छोटंसं तरी अंगण पाहिजे होतं. आता आपण जेव्हा रो हाऊसमध्ये राहतो तर त्यावेळी असं वाटतं की अंगण आहे पण खूपच छोटं आहे, जरासं मोठं असतं तर किंवा मग प्रशस्त असतं तर. परंतु जे लोक मोठ्या घरात राहतात किंवा खूप मोठं अंगण आहे तर त्यांचं दुःख वेगळंच असतं की एवढं सगळं क्लीन कधी करू, म्हणजे ते झाडणं पुसणं, ते मेंटेन करणं, मग सडा मारणं, रांगोळी ना, अनेक गोष्टी असतात ज्या आपण सगळ्या स्त्रिया समजू शकतो. सो ते एक वेगळंच दुःख असतं. म्हणजे ज्यांचं घर मोठं आहे त्यांनाही असं वाटतं, ज्यांचं घर छोटं आहे त्यांनाही वाटतं की मोठं असावं. सो एकंदरीत काय तर कुणीच सुखी नाही आहे, नाही का? आणि कदाचित यामुळेच म्हटलं असेल, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे. आता इकडे आई कणिक मळतीये. अच्छा. नाश्त्यामध्ये पोहे आहेत आणि आई पोहे बनवते. चहा झालेला आहे आणि त्यासोबतच आता बाकीची कामं पण भरपूर सारी आहेत. चपाती वगैरे बनवायला किचनमध्ये जास्त वेळ आईला बसायला होत नाही आणि उभं राहून पण तिला करता येत नाही, त्यामुळे मग चपात्या मी करणार आहे. आमच्यात घर भरलं अक्षरशः, दाखवते तुम्हाला. सकाळी सकाळी बरंच सारं म्हणजे शेतात काम करणारे जे काही मदत नसतात ते सगळे झालेले आहेत. त्यांना चहा वगैरे करायचा, आता दाखवते तुम्हाला सगळे. उचलून ठेव खाली तागडं. राहू दे, राहू दे. चल. तर ज्वारी निघाली आहे शेतातली, ती घेण्यासाठी येतात नंतर. त्यामुळे इकडे गर्दी सकाळची नाही. ते वजन काट्यावर ज्वारीचं वजन केलं जातंय आणि श्री वाकून कसा बघतोय बघा क्युरिओसिटीने. काही म्हणा, गावाकडची जी काही जीवनशैली आहे ना ती खूप वेगळी आहे शहरी भागाच्या तुलनेत. कामं जरी तीच असली ना तरी थोडी ती वेगळ्या पद्धतीने होतात आणि चहा मात्र खूपदा होतो, कारण कुणी आले की लगेच चहा असं. म्हणजे दिवसभरात 4-5 वेळा तरी चहा होतो, कारण वर्दळ भरपूर आहे. 10 दिवस झाले संध्याला जाऊन. वरी गेले इकडं आहे. मध्यंतरी एकदा शेतामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला ज्वारीचं शेत दाखवलं होतं आणि किती मोठे लुंगे पडलेत ते पण दाखवलं होतं. तर तीच ज्वारी काढलेली आहे, ती छान वाळली आहे आणि त्यानंतर मग आता ती इथे माप करून दिली जाते सगळ्यांना. ढिगभर काम असलं तरी चालतंय, पण आम्हाला कडेवर गेलाच पाहिजे, आहे की नाही? काय झालं तरी घ्याच कडे. राहू दे, ते परत तिला नंतर नीट. ही लय लागते पायाला, माझ्या पायाला लागलं होतं. जाऊ शकत नाही. हे सारखं या पायऱ्याकडं या पायऱ्याकडं कंटिन्यू हिच. श्रीशी का आजोबा कसं माप घालतात बघ, कळतंय का तुला? माम बापरे, गाडी चालवाय शिकायला. तू सांग किती लक्षात आलंय? आहे ना, जर ठिपके असतात ना त्याची प्रोसेस कंप्लीट झालेली असते पिकायची आणि तो सगळ्यात गोड असते. ह्याच्यावर जे ठिपके असतात का ते तू पांट बारके बारके ठिपके, ती आंबा परिपक्व झाला आणि आता ह्याच्यानंतर हा खूप गोडीला आहे. म्हणजे न ठिपके आता पिकतंय, ती आंबट एवढा परिपक्व नसतं. मग ते मध्ये कोय थोडी विकसित झाल्या नाहीत. कळलं? सगळे आंब्यावर कसले दाखवू.
हा ब्लॉग बघताना जे आपले जुने फॅमिली मेंबर आहेत त्या प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे की एडिटिंग जे केलंय ते पूर्णपणे जुन्या पद्धतीने, अगदी आपण सुरुवातीला जे व्हायरल व्हिडिओज होते ना तशा टाईपचं. सो असे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का मला नक्की सांगा. सो आता इकडे ना फरशी वगैरे क्लीन करून घेते मी. तुम्हाला तर माहिती आहे घरात सगळीकडे आंबे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाचट वगैरे पडलेली आहे. ते खराब आंबे होते ते बाजूला दररोज काढावे लागतात कारण ते बाकीच्या आंब्यांना सडवतात. त्यामुळे ते बाजूला करून फरशी वगैरे क्लीन करून घेतली. घाम पूर्ण क्लीन झाली इथली फरशी, चकाचक एकदम. आता बाकीचं सगळं घर पुसून घेते आणि मग कंटिन्यू करते. वहिनी माहेरी गेल्यात आणि दुसऱ्या वहिनी आल्यात ज्या की माझ्या चुलत भावाची बायको. तर भाऊजाईसाठी चहा बनवते मी. थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला कोणत्या आहेत काय नाही ते. इकडे चहा बनवायला ठेवला. हो का वहिनी? वर्षापर्यंत तुला बी देते की बुप्पाली शरबत करा. तर लिंबू सरबत आजोबांसाठी बनवायली आणि चहा मामींसाठी बनवायली. पिणार आहे ना लिंबू सरबत पिणार. त्या मामी पण नाही आहेत त्या. तुझे चुलत मामा आहेत ना हा त्यांची बायको म्हणजे हा. चुलत मामी शौर्याची चुलती या शरबत प्यायला. मस्त अशी आंघोळ वगैरे आटोपली आहे माझी. आता चपात्या तेवढ्या राहिल्यात. आईने भाजी मगाशीच बनवली आहे आणि नाश्ता सुद्धा आज तिनेच केलाय. म्हणजे पोहे चहा तिच्याकडे होतं तोपर्यंत मी बाहेरचं फारसं काम केलं. आणि आता रांगोळी एक राहिली आहे. शांभवी ओरडायला घे म्हणून बराच वेळ झाला ती इथंच खेळते मला सोडून. माझी आंघोळ झाली आहे छान. आता चला चपात्या वगैरे करून घेते कारण पप्पांना थोडंसं लवकर जेवायला लागतंय. कारण का त्यांना एकदा जेवून गेलं का मग बाकीची कामं पण सकाळचा हा पॅच जरा गडबडीचाच असतो. आणि सगळ्याच जणींच्या घरी हे असंच असेल. इकडे बघा हे चिल्लू पिल्लू अक्का कुठले घे म्हणते ती. आता तिला थोडंसं घेते आणि छानपैकी ती शांत झाली की मग लगेच चपात्याला लागते. आणि अशा पद्धतीने आता देवपूजा एक राहिली आहे. आंघोळ झाल्याबरोबरची देवपूजा आणि ऋषीच्या समोर रांगोळी काढून घेते मी. आणि तुम्हाला सांगू का म्हणजे हे शहरातल्या स्त्रिया असू देत किंवा खेड्यातल्या हे करतातच. त्याशिवाय प्रसन्न वाटत नाही. आणि रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायल्याशिवाय आपल्याला प्रसन्न वाटत नाही किंवा ती रांगोळीच पूर्ण झाली असं वाटत नाही. ह्याच गोष्टी लांबचण्यामध्ये यापेक्षा खूप लवकर होतात. म्हणजे खूपच लवकर पहाटे उठून सगळ्या गोष्टी आवराव्या लागतात. आणि कोल्हापूरमध्ये म्हणाल तर स्त्रीच्या शाळेमुळे वगैरे ते स्केड्यूल तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे काय नाही ते. रांगोळी सगळ्यांच्याच आटोपल्यात त्यामुळे लगेच मी कपडे वगैरे धुवून घेते. आईला काही वाकून कपडे धुणं तितकं पॉसिबल होत नाही. ती जेव्हा आंघोळीला बसते त्यावेळेस मग ती तिची साडी किंवा तिचे जे काही कपडे आहेत ते धुवून टाकते. परंतु जास्त कपडे जे असतात ना तर ते काही जण मागून पण आंघोळ करतात तर मग ते जास्तीचे राहिलेले असतातच. तर मला सातत्याने लातूरचा जो काही प्लॉट आहे त्याविषयी प्रश्न विचारला जातोय की किती एरिया आहे तो, म्हणजे किती गुंठा आहे. तर 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे तो. आमच्या कुटुंबासाठी पुरेसा नव्हे, खूपच मोठा होतो तो आम्हाला. परंतु काही विचार आहेत काही प्लॅन आहेत ते पुढे जाऊन तुम्हाला समजतील. लगाव बॅट घेऊनच काय की तिकडं होय ग शौरू चिकी केल्या सुट्ट्या मजा केली. मामी वापस आल्यानंतर शांभवीच्या रिॲक्शन बघा. म्हणजे ती 10 दिवसात अजिबात मामीला विसरलेली नाहीये. तर त्यांच्यातलं होय मग तू घेतलंस होय. तिनं मामाचा पिच्चा सोडला नाही. सोडलं का रे मामा बाळा बाई दादाकडे आले. मामा भूत चालला घराच्या बाहेर नाही निघून आल्यात तर वहिनीकडनं भयाकड माझ्याकडे कुणाकडेच येणार एवढी आगाव.
नाश्ता बनवत होती ना त्याच्या पण अगोदर आईने कणिक मळलेली आहे, त्यामुळे खूप छान मऊ झाली आहे ती. आणि आता लगेच मी चपात्या करून घेते. मुलांचं इकडे लगेच खेळायला सुरू पण झालं की काय सापशिडी वगैरे इकडे खेळतात ते. आणि आम्ही पण लहानपणी हा गेम खूप आवडीने खेळायचो. इकडे चपात्या वगैरे करते मी आणि वहिनीनी भह्याला जेवायला वाढलंय. आता बप्पा पण आणखी जेवायचे बाकी आहे. त्याचा सपाट आहे काकी. आवडले बघी. एवढं तुला तू शांत बसू वच करायचं कमी कर. गरम झालेला आहे गोड. होय त्याच्यावर पकडायला लागो. आता भैयाचं जेवण झालंय, पप्पांना वाढते जेवायला. आणि अशा पद्धतीने चाललेलं आहे माझं इकडचं रुटीन. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून अवतारातच आहे, कारण की आंघोळ केल्यास काहीच परत मी केलेलं नाही, वेळच मिळाला नाही. शांभवी सतत पायऱ्याकडे जाते, त्यामुळे मध्येच काम ठेवून तिकडं तिच्याकडे पळावं लागतंय. सो तिथे श्रीने एक आयडिया केली आणि खिडकी असते ना ती लावलेली आहे एक जुनी, तर त्यामुळे आता त्याच्यावरती पाय टाकून पण जायचं चाललंय तिचं. आता दुसरं काहीतरी तिथं जुगाड करावं लागणार आहे. चलो. जरासं श्रीला ताप आलेला, त्यामुळे मग त्याला जेवायचं नव्हतं म्हणून तो रडत होता. आणि माझं असं होतं की बाबा तू गोळ्या कशा खाणार, म्हणून मग त्याला प्रेमाने तसंच भरवत होते. आता जेवायचा मूड नव्हता, पण ही खोबऱ्याची वडी खाल्ल्यास जर असा नॉर्मल झाला, परत म्हणायला लागला की चपाती भाजी नको. सो असे नखरे मुलांचे चालूच असतात. आता आम्ही जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये गवारीची शेंग, जवसाची चटणी आणि चपाती असणार आहे. आता काय हा, आणि बऱ्याच जणी हे पण म्हणतात बरं का की तुम्ही ताटात ओतून का घेता, वाटीमध्ये का भाजी घेत नाही. तर प्रत्येक घरातली एक वेगळी सवय असते. आमच्यात लहानपणापासून ते तसंच आहे, तिकडे थोडंसं डिफरंट आहे. अशा पद्धतीने या जेवण खाणार. आता ना आता किती वाजले, मोबाईल हे बंद आहे घड्याळ आपलं. आत्ता वाजतायत 12:45 आणि आत्तापर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेच. शांभवी झोपली आहे आणि श्रीचं वगैरे खाऊन झाले. आता घरातली बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. मी या कॅमेऱ्याने असं शूट करते ना, थोडंसं एडिटिंगचं काम आहे तर ते करून घेते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणं वगैरे आटोपली आहेत आमची. आता शांभवी झोपली आहे तोपर्यंत क्लासचं आणि एडिटिंगचं जे काम आहे ते करून घेते मी. आणि रात्री क्लास असतो, परंतु आत्ताच पूर्ण प्रिपरेशन करून घ्यावं लागतं, त्यामुळे मग आता बसली आहे मी माझ्या कामासाठी. सो अशा पद्धतीने काहीसं माझं सध्याचं माहेरमधलं स्केड्यूल्ड आहे किंवा रुटीन जे म्हणतो ना आपण, ते असं चाललेलं आहे. याच्यामध्ये थोडाफार बदल वहिनी असल्यानंतर होतोच, पण वहिनी जेव्हा गावी गेलेले असतात त्यावेळेसचं हे असं रुटीन. आणि वहिनी आल्यानंतरचं तर तुम्हाला माहिती आहे की शेअरिंगमध्ये चालतात सगळ्या गोष्टी, कारण की कुणालाच काही जास्त लोड नको व्हायला म्हणून. आणि कसा वाटला ब्लॉग ते मला सांगा. होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो, आपल्या यूट्यूब मास्टर क्लासची नवीन बॅच येत्या 15 जुलैला सुरू होते. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देते, तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता. बाय.